हाय, आज आपण बनवणार आहोत चिकन टिक्का। हे बघा, कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम होईपर्यंत मी चिकनचे छोटे छोटे पीस करून घेतले। लेग पीस असले तर एकदम छान बनतं, पण ठीक आहे। मी हे बघा छोटे छोटे पीस करून घेतले आपण चिकनचे, आणि त्यामध्ये टाकू आपण चिकन टिक्का मसाला। हे बघा, मी चिकन मध्ये मसाला टाकला आहे, तो चिकन टिक्का मसाला। आणि याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं, नॉर्मल असं पाणी हातावर घेऊन थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये पहिलेच मीठ असतं, त्यामुळे मीठ टाकायचं नाही। वाटलं तर नॉर्मल टाकायचं, पण शक्यतो मीठ टाकायचंच नाही। याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं, फक्त चिकन टिक्का मसाला टाकायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा, मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलंय व्यवस्थित। चला, आपण आता हे पीस तेलामध्ये टाकू। तेल गरम झालंय आपलं। हे बघा, अशा पद्धतीने आपण जसे भजी बनवतो तसेच हे पीस पण आपण तेलामध्ये टाकून द्यायचे। आपण पूर्ण पीस तेलामध्ये टाकल्यानंतर गॅस कमी करायचा, म्हणजे जास्त कमी पण नाही, जास्त फास्ट पण नाही। तर अशा पद्धतीने होऊ द्यायचं कमी गॅसवर, आणि त्याला आपण अशी पलटी मारून घ्यायची। कमी गॅसवर होऊ द्यायचा, म्हणजे एकदम अगदी कुरकुरीत होऊन जातो चिकन टिक्का। हे बघा, आपला चिकन टिक्का रेडी झाला आहे। तर आता आपण गॅस बंद करू आणि व्यवस्थित असं काढून घेऊ। हे बघा, किती छान बनलाय चिकन टिक्का। अगदी आपण जसं बाहेरून विकत घेतो त्याच्यासारखंच एकदम छान कुरकुरीत बनलाय। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही घरीच रेस्टॉरंट सारखा चिकन टिक्का बनवू शकता। या पद्धतीने एकदम सोपा आणि कमी वेळात, खायला पण एकदम छान कुरकुरीत, एकदम टेस्टी। हे बघा, चिकन टिक्का रेडी झाला।